असं जर तो म्हणला असेल तर मी काय ऐकलं नाही ते, असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही. मग जर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून तो जर म्हणत असला की मला उणीव भासवती, तर त्या धन्येत का दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही कोणी. तो मित्र असो किंवा तो स्वैरा असो, वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही. आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल. आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे. जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला, अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचं हेही लक्षात आलं पाहिजे. परंतु समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे जात कुठली असू द्या, महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनतेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांनासुद्धा सांगतो की बघा, याची शब्दातून का होईना, जर तो मानला असेल तर शब्दातून का होईना उघडं पडलं, फक्त आणि फक्त गुंडगिरी, भ्रष्टाचार करणं, लोकांच्या जमिनी हडपणं, कोणाचे प्लॉट हडपणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं, त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे वळून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा, कोणालाही ब्लॅकमेल करायचं. मग मंत्री असेल, सरकार असेल, अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही, त्यांना ब्लॅकमेल करायचा आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा आणि त्यातून तो काळा पैसा, पापी पैसा उभा करायचा आणि त्याच्या लेकरा बाळासाठी लावायचा. ही इतकं भयंकर पाप तो करत होता. जर तसं म्हणत असेल तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे, किती पापी वृत्तीतून, किती गुंडगिरीतून ह्यो पैसा आणि राजकारण उभा करत होता. असले राजकारणासाठी आणि लोकांसाठी, जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही. इथून पुढे तरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजे आणि विशेष करून फडणवीस आणि अजित पवारने तरी आता डोळे उघडले पाहिजेत. नसता याच्या पापात तुम्ही सुद्धा खाक होणार.